आमचे इंडिया आघाडी ब्लॉक जे अलायन्स आमचे गोंयांत जे जाला आणि इन दॅट वी ऑल हॅव कम टुगेदर आणि त्यातून काँग्रेस पक्षान दोनूय उत्तर गोंय तशेंच दक्षिण गोंय जे कॅन्डिडेट जे आमी नॉमिनेट केल्ले तांचे आयच्यान आमी ऑफिशियल प्रचार सकाळी चालू केला. नॉर्थ गोव्याचो आमी पत्रादिवेच्यान आमची कॅम्पेन स्टार्ट केली. साऊथ गोवाचे आमी लोहिया मैदाना वयल्यान चालू केली आणि आज जो दोनूय जे आमचे कॅम्पेनाक जो प्रतिसाद मेळ्ळा, जे आमचे सगळे अलायन्स पार्टनर जे आसात इंडिया अलायन्साचे तसेच आमचे रिजनल पार्टनर गोवा फॉरवर्ड, आम आदमी पार्टी, तृणमूल काँग्रेस, NCP, शरद पवार फॅक्शन आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आमचे सगळे आमदार, तांचे पार्टीचे ऑफिस बेरर्स आणि तांचे कार्यकर्ते हे सगळे जे आज मोठ्या संख्येन जे आज कॅम्पेनिंगाक आयिल्ले, म्हाका दिसता आज खंय तरी गुढी पाडव्याच्या शुभ दिसाक एक बरी सुरवात जाल्ली आसा आणि येता ते एक म्हयनो कॅम्पेनाचेर स्ट्रॅटेजी फुडले आमचे कॅम्पेनिंगाचो प्रोग्राम हाजेर इन डिटेल आमचे डिस्कशन जालें. ताजेर कशें कोऑर्डिनेशन करप, कित्याक थोड्या मतदारसंघांत तांचे आमदार आसा, सो क्लोजली हाव वी ऑल शूड वर्क टुगेदर. ताजेर आज आमची स्ट्रॅटेजीची मिटींग जाली. ही जाग्याचेर जर आज पळयत जाल्यार जो रिस्पॉन्स लोकांनी थंय दाखयलो इन टर्म्स ऑफ अटेंडन्स, आय मीन इट वॉज ओवरवेलमींग. तशेंच जेन्ना लोहिया मैदानाचेर जेन्ना आमी थंय पावले ऑलमोस्ट 12:30 आणि त्या कडकडीत वताचेर ऑलमोस्ट 1 वर आमचो तो कार्यक्रम जो जालो, म्हणजे इतले वत आसतना सुद्दां ते लोकांनी रावन तो कार्यक्रम केलो. सो ताका लागून हांव सगळ्यांचे मना काळजांतल्यान धन्यवाद करता आणि खास करून आमचे जे इंडिया आघाडीचे जे सगळे अलायन्स पार्टनर आसा तांचे हांव धन्यवाद करता, कित्याक आज काळाची गरज आसा की ह्या ब्रश जुमला पार्टीच्या सरकाराक गोंयच्यान परत तांकां भायर उडोवपाची आज वेळ आयिल्लो आसा. आनी म्हाका खात्री आसा की 7 मे पुराय गोंयची जनता भरघोस मतांनी दोनूय जाग्याचेर इंडिया ब्लॉकाचे जे कॅन्डिडेट काँग्रेस पक्षाचे जे आसात ते निवडून हाडटले. आता आमचे फर्स्ट राऊंड ऑफ वी आर गोइंग टू मिन्स अलॉंग विथ द अलायन्स पार्टनर आमचे प्रत्येक मतदारसंघांचो आतां दौरो आसा. ताच्या उपरांत 15 आणि 16 तारखेक वी आर गोइंग टू फायल अवर नॉमिनेशन आणि ताच्या उपरांत आमच्यो मतदारसंघ वायज पब्लीक मिटींग जातल्यो. थंय आमचे स्टार कॅम्पेनर्सूय आसात जे नॅशनल लेवलाचे लिडर आसतले, आमचे इतर पक्षाचे वांगडी जे आसात तांचे लिडर जे आसात ते वी हॅव टेकन सजेशन्स, वी हॅव आस्क्ड ऑल्सो दॅट वील सी स्टार कॅम्पेनर्स ऑल्सो वील कम अँड वील हॅव अ गुड कॅम्पेन. केन्ना येवपाची शक्यता आसा? नो दॅट्स ऑल डिटेल्स वी वील शेअर इट विथ मिडिया. म्हाका दिसता आज काळाची गरज आहा की ह्या BJP आमी आज सगळे एकठांय कित्याक आयल्यात, कित्याक जे 67% लोक गोंयचे जे आज BJPच्या अगेन्स्ट आसात तांचो सगळ्यांचो आवाज आज एक जाला. सो काळाची गरज आहा की आज BJPक डिफीट करपाक जाय. हांवें सकाळी सांगलें तशें 15 दीस पयलीं आमकां तांकां एप्रोच जाल्ले. आमी सांगिल्लें की ह्या फावट आमी कशे सगळे एकठांय आयल्यात BJPक हरोवपाक, तुमी आमचे बरोबर येयात, लेट्स बी 1-on-1 फायट. पूण तांणी आपली जिद्द सोडली ना आणि म्हाका दिसता तांचे ते क्रिटिक्स करप, एकामेकाचेर आरोप करप, म्हाका दिसता ते बंद करपाक जाय आणि तुमी तुमचें कितें आहा तें उलया मरे. आनी हो मनोज परब जो पळय आरोप करता, अरे हो खंयच्या पक्षान आशिल्लो? मनोज परब म्हणटा आम आदमी पार्टींतल्यान आयिल्लो मनीस मरे. सो हाव कॅन ही मेक एलिगेशन्स ऑन अदर्स? आय थिंक गोंयची जनता ही हुशार आसा. गोंयच्या जनतेन 2022 पळयलें की BJPन कशा पद्दतीन हांकां तयार केले आणि गोंयच्या जनतेक मिसगायड करून फूट घालपाचो प्रयत्न केलो. ह्या फावट गोंयची जनता ही हुशार आहा. गोंयची जनता असले ट्रॅपान पडची ना, म्हाका खात्री आहा. आनी सगळ्या गोंयकारां कडेन हांव अपील करता की ह्या फावट गोंयचे आयडेंटिटी, आमचो देश आणि आमचे संविधान जर आमी वाचयतले जाल्यार BJPक हरोवपाक जाय. आणि तें करतलो जाल्यार हे पळय असले भाड्याचे बैल जे आयल्यात, जे वोट स्प्लीट करपाक आयल्यात, थंय म्हाका दिसता लोकांनी लक्ष दिवचें ना.